श्री गुरुदेव दत्त. अध्याय 11. श्री पारायण प्रत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी इंदू शलाका मुकुट मने सकल टिलका मंदिरापते विबुध जनका भक्ती मानसा विराजित ऐसा धैर्य अवतार्यवंत पुढे बोलवी भक्ती सार ग्रंथ मागील अध्यायी गैनीनाथ जन्मोदय पावला यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महिची तीर्थे करीत हिमाचल बद्रिकेदारात भ्रमिन करीत पै गेले इतकी कथा सिंहावलोकने पूर्वाध्यायात कीजे श्रवणे असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले बुद्धांजली जोडणी कर करिता झाले नमस्कार नमस्कार करून जय जयकार स्तुती संवादे आराधिरे हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचाननी रुंडमाला चिताभस्मी दिव्य तेज भूषित हे कामांतका देक्ष तेज बोलवट वर देशी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवादी मूर्ते हे दिगंबरा जगजटी बाळी गंगा मौळी जटाजटी नरकपाळ कर संपुटी इंदुकले ते मिरविशी उरगवेष्टन कुरंगसारी वेघांबर वसन पारी गोज चर्मादी मिती झाली परिधाना महाराजा हे कैलास वासा उमापती दक्षच्या मातादी मूर्ती चक्रचालका माया भगवती आम्हा दासा भाससी तू हे निलग्रीवादी पीठ करुणाकरा उत्तमा श्रेष्ठा स्वीकारोनी सर्वारिष्ट सुखदेशी देवांशी महादृष्टी अर्थ नयनी नमृ त्रिशूळ विराजे पाणी सदा प्रिय वृषभवानी भस्मधारणी महाराजा हे मशान वाशी वैराग्यशला न गजामता रक्षपाला श्वेतवर्णा तमोगुणा आगला वाशी गळा राम मंत्र हे सर्वाधी हे विश्वपती भिक्षाटणी बहुत प्रीती जटा पिंगया त्रिपुंड्र ललाटी शुद्ध विरगुंठे शोभतसे फरशा कंशु डमरू हाती लोप पापा पातोपाती शरानता सुत गणपती विद्या लक्ष्मी मिरवसी ऐशी स्तुती अपार वचनी करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐकून प्रेमे उगमी प्रकट झाला महाराजा मंग मच्छिंद्राचा धरुणी हस्त सप्रेम त्याती अलिंगत निकट बैशुनी पुषे त्याती योगक्षेम कैसा तो गोरक्षा ते घेऊन जवळी मुखे सोकुरे करवाळी म्हणे बा उदय येणे काळी हरी नारायण झालाशी ऐशे वदुनी आणि वदत हे महाराज मच्छिंद्रात हा तव शिवयोगे श्रुत तारक होईन ब्रह्मांडा म्यापूर्वी ते पाहिले होते मन शरीर तरी कनकगिरीते त्वा अभ्यासुनी सुते आणिले द्वैत घराते श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव कालिका विरान सहित पाचरयता मीही तेत आलो होतो महाराजा तस्मात पुरीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी परे आता असो शेखी एक वचन ऐकी जे याने विद्ये ते अभ्यासिले तरी तपाविन विगळित ठेरे जैसे शत्रु जगत रई झाले मग ते हिनत्व प्रतापा की जीवना विन वृक्ष जैसा काळ रूप भाषे तैसा इतरू विन ग्राम जैसा भूक शीत लागत असे नाके विने सुंदर नारी विना तो सरिता पात्री हे नक्षत्राविन शोभा रात्री कदा काळी दिशना तरी तपाविन लखलखित विद्या भांडार न दिसत जैसा मानव परमोक्षित विकळ शरीरी मिळत असे तरी आता माझे आश्रमी तपा वैसवी योग धर्मी मग तप बला ते बला ढेगामी विद्या आश्रय मिळवला या परी मच्छिंद्रनाथ बोलत वै धाकुटी बाळा अत्यंत तरी तपा तीव्र क्लेशात साहिले जाईल कैसे हे म्हणे वरद पाणी तुझा आहे मौळी स्थानी तरी तपक्लेशावरी कडसनी दुःख देणार नाही बा या परी येथे नित्य नित्य मी समाचारीन गोरक्षते तू नवशे निसंशय सकळांते तपा गोरक्षा वैशवी ऐशे वदता आदिनाथ अवश्य मच्छिंद्र नंदन होणत उत्तम आहे ऐशे बोलत अंगीकारिता पै झाला
ते आमचे काय हरले की जन्मांदा चक्षु आले, सदैव ते सांभाळले एकटपणी पावसात ते वितो आणि तुझा दास, येथे आश्रमी करिता वास, येथे वाईट काय आम्हास चिंता माझी निरशेर, ऐशी शिवा ते बोलून वाणी परिहर्षण माय मच्छिंद्र म्हणे, हे जे विजेले होते अंतकरणे तेची घुमी पे आले, फारची उत्तमत्त झाले, गुरुक्षाची शिवे अंगीकारले, आता जायला संगोपिले अर्थार्थी बहुवशे, मग उत्तम वेळा उत्तम दिवस, ग्रह बळ जाणून नक्षत्रास, उत्तम तिथी उत्तम मास, पाहुणी तपा वैश्वला, लोहचा करुणी कंटकनिट, त्या अग्री उजनी चरणांगुष्ट, वामपादा देऊनी कष्ट, उभा राहिला गोरक्ष तो, वायुवाहारी ठेवून मन, शनिकांना तेजून, उपरी फळपत्री आहार करून, क्षिदाहरण करीतसे, सूर्यमंडळी ठेवून दृष्टी, तप करीतसे तपोजटी, ते मच्छिंद्र पाहून निजदृष्टी, परमचित्ती तौशला, मग आदिलाता विनोनी, मच्छिंद्र निगुणी तीर्थाटनी, 12 वर्षाचा नेम करुनी, गोरक्ष ते सांगितले, असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी, एरेकडे बद्रिकाश्रमी, रात्रंदिवस बद्रिका शूळ पाणी, जवळी जाऊन बसला, स्वयं आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत, मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या वेगना निवटतेसे, असो यावरी मच्छिंद्रनाथ प्रयाग करुनी त्वरित, काशी अवंतिका मिथुरा सहित मथुरा काश्मीरी पाहिली, अयोध्या द्वारका महाकालेश्वर सोमनाथ करुणी तत्पर, ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर पाहिला, भीमागमी भीमाशंकर आवड्या नागनाथ येदी, पंढरपूर करुणी 14 पिठे थोर, भगवतींची पाहिली, कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन, सरिता सरोवरी अपार स्नान, घडले करिता महिते गमन, लोटली वर्षे 12 आधी, सकळ तीर्थे महीची करून शेवटी शेतूबंदी जाऊन, रामेश्वराचे चरण वंदून स्नाना गेला अब्दिशी, तो श्वेतबंदी वायुसुत जाऊन नमी मच्छिंद्रनाथ, परी मच्छिंद्र पाहता मकर ध्वजतात, आल्हादला चित्ती बहुतो परमप्रीती लवड सवडी, मच्छिंद्र हस्त धरुणी उडी, हृदय आलिंगुनी परमावडी, निकट बैश्वी महाराजा म्हणे, वा तू योग द्रुमाने कोणीकडे केले येणे 24 वर्षी तुझे दर्शन, आजी झाले महाराजा की आळशावरी गंगा वळली, 12 वर्षे पर्वणी आली, तशी माते गोष्ट झाली आज दर्शनी तुझ्या बा, आईचे बोलणे वायुसूत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत, मग समय पाहुणी संतोषयुक्त मच्छिंद्रात बोलत असे, आज 24 संवत्सर झाले, परी तुझ्याकडे माझे चक्षु लागले, काय भेटशील म्हणून भुकेले, पारणे फेटले आजी ते, हे महाराजा योगद्रमा, कामनी काम जो वेधला आम्हा, तो सरिता पाहाय हस्तवर उगमा, बुडवी समज लागली, तरी त्या कामाना जला तू तारक झाला आहे माते, झालाशी तरी अद्यापर्यंत बाहेर न काढीशी महाराजा, पुरी मजला देऊनी वचन, तोवा केले आहे गमन, परी श्रीराज्याचे स्थान पाहिले तोवा नाही की, आता तरी धरुणी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती, मैनाकिनीची कामरती पूर्णा होती घेई का, आपले वचने करून त्याचे आणिक फल दे मम वचनाचे, मग पाहुणे आर्त म्हणीचे सुटका केव्हा होईन, मी गंतलो तिचे वचने की मच्छिंद्र पाठवीन ए भुवनी, तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्र नाथा मिरविजे, आईचे वचन तेथे व्यक्त आहे तरी मजकरी मुक्त, आणि तुहाई वचन दिले माते तेही सत्य करी आता, आईशी ऐकून हनुवंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र म्हणे, मग तिरात्र तेथे वस्ती करून निगते झाले उभयंता, मार्गे जाता अनेक तीर्थे यथावधी झाले सारिते, मग गौड मंगला टाकून त्वरित श्रीराज्यात संचरले, कवती सकल स्त्रियांची स्वामिनी विराजलेशी, राजा श्री महापुण्याशी तपोखानी, मैनाकिनी ज्ञानकला शृंगारमर्ड उत्तम जन, तेथे भोगीतसे राज्यासन, गजवाजी उददीत रत्न रथ उष्ट्रादी असते पै, छडीदार चोपदार रत्नपारक, हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार फारसी, यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी, शास्त्र निपुण कारभारी, लेखकही सेवा विराजले, जासूद हेलकारे वकिलात, करू जाणती सकल समतात, पायदल अश्वरावत, नशे गणित प्रोत नेते, कुतेवान चितेवान साकर खानी, पहिलदान दिवान आदी कपिल खान, गजमस्तकी रुडती, किस्मतगारी करणार शिकार की बंडीदार, ताशा मर्फी पनवाल थोर,
कुशलपणी वाजविती, गायक हेर बातमीदार, खेळक प्राचीन निपुणतर, वाद्यधारी शृंगार करो शिंपी कुलाल विराजले, असो ऐशिराज करणे भूत असती कामे भिन्ने, परी सकल समुदायकाने स्त्रिया अवघ्या मिरवल्या, असो अवघ्या कटकांत संचरित झाले उभयंता नगरात, राजद्वारी जाऊन त्वरित झाले दृष्टी रायाची, दृष्टी पाहतात अंजनी सूत, स्त्रियांशी आनंद झाला बहुत, बोलवणी त्वरिता त्वरित कनकासनी बैसुले, एकासनी मच्छिंद्रनाथ, एकासनी अंजनी सूत, षोडशोपचारी पूजने त्वरित बद्धांजली कैली ते, म्हणे महाराजा दिव्य रथा, वातनंदना अंजनी सुता, द्वितीय कोण सांगा आता, आगमन झाले महाराजा, येरू म्हणे ओ शिवानी, तो बैसुनी तपा प्राणी, तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करे आता हो, मम भक्तीचे वरदावळी, की पुरुष लाजशील मच्छिंद्र बळी, तरी तोची हा होय काढे, रती सुखा निमवावे, की शेवे लागी उडगन्नाथ, की अरुणसा पूर्ण आदित्य, ते वितुते मच्छिंद्रनाथ कामयुक्ता पूर्वावया, की सचे लागी सहस्रनेने, की शोभल जायचा शिव अर्पणे, ते वितुते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावे. आयशे बोलून वज्र शरीर निवांत बैसला असनावरी, मग राहून तेथे 3 रात्री निघता झाला कपिरात, पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बसला श्रीराम चिंतन. हेरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझी हेलावे, बैसुन्या कनकासने राज्य विलासा भोगी मुनी, मुक्त माळा ग्रीवे लागुने हेलावती समोर, हेम मुद्रिका उपनी करणे हस्त विराजले, कनक कुंदनी भरजरी भुसणे, हेम करणे ढाल देती लखलखित, पुढे शेवे परिचारिका, परित्याही तारा लावण्य लतिका, उर्वशीचा सारोनी आवाका शेवे लागी उतरल्या. बडी जाई बडीदार वारंवार करिता पुकार, छडीदार चोपदार दौलत जादा म्हणता ती, मुक्त लवंगाचे तुडे माळी, कस्तुरी केशर शोभे वाळी, राज्यासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भोवतारी, दैसा नवाद तारांगणी विष्टित शोभला उडगण स्वामी, ते विश्रियात मच्छिंद्र मुनी मितभारी शोभला, की देवगणी सचिनाथ परम शुभिवंत घवघवीत, ते विश्री मंडळीत मच्छिंद्रनाथ मिळवला. सदा वैसुनी एका आसनी, खेळ खेळती दूतकर्मी, नाना विनोदनी विनोदवाणी, हास्य करीती गदगदा, राज्य वैभवादी कारभार, स्वयं करिता सारासार, नाना कुशलता अपार, निजदृष्टी पाहतसे रासायनिक कविताकार, वेदज्ञ बोलती शास्त्र अपार, ज्योतिष भविष्य जाणणार, व्याकरणाधिक मिळवले, धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ, की भिन्न पाहते प्रलय काळ, जलते निर्मिल विशाल, उभे असती सन्मुख, संगीतकार गायन प्रकारी, गंधर्व सरी, तानमाने कालाकुसरी, औषधिक वैद्य रोगापरी, परीक्षिकी मिळले ते, आस्वारोहण उत्तम युक्ती, अश्व फिरवणे, वाताकृती, कोकशास्त्र, भाष्याकृती, स्वर्गाचराची सकलिक, नाटक कला सकळी शृंगारित, आणणे टेकती राजसमत, प्रसंगानुसार वाचे वदत, बोलू जाणती चातुरी, अशा गुणाचे उत्तम भरत हेलावती राजसभेत, त्याने चित्त सरितेत आनंद तो हेलावे, तेने कोणी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपत, ऐशे लोटले दिवस भोवत, रती सुखा माझारी, तो समय चित्त सुखमेली, ऋतू पावली राजबारी, ते कामरतीचे सुखमेली, गडगड झाली ते दारा, तो गणा माझी भद्रजाती सर्व मुनी, मुनी भद्रमूर्ती, अंश रूपे प्रकटने, रती देह धरिता पाय झाला, रैत रक्त जेने काली, लोटता मासा नावाचे मेली, तदनंतर प्रसूत झालेल्या बाली, बाल बालार्क देखील त्या ते भरता 12 दिवस, उत्तमापरी केले बारचे, नाम ठेविले देहास मिननाथ म्हणून, यापुरी याचका देऊनी दान उचितात, सकळ तो शिवले जन, नाना रत्ने देऊनी भूषण गौरवा ते मिरवले, असो ऐशे संगोपनी, 3 संवत्सर तयास्थानी लोटून गेले सुखास्थानी, मच्छिंद्राते भोगिता, यावरी आता दुसरे कथन, हस्तनापुरी कुरुनंदन जन्मेजयाच्या वंशाकरण बृहद्रवात जन्माला, तो जन्मजयापासून पुढती 7वा पुरुष, वंशापुरती 2 सहस्र 7 शती केली गेल्याची लोटली. बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनपूर, मेलोनी महीचे अपार पुत्र, सोमयाग मांडेला. 1 वर्षी त्या शेती अग्निकुंडी पूर्ण होती. पुष्ट होणी दाहक मूर्ती, तुष्ट शरीर मिळाला. परी शिवनेत्रीचा प्रलयाग्नी तिने जायला होता पंचमानी, परी तो गेला होता भक्षिणी द्विमर्दनी महाराजा. तो शिव शरीरी चेतना मदन
जठरी वाळ होता दिमर्दनतया म्हणजे जीव तो प्राण अंतरिक्ष संचरला. तो अंतरिक्ष महाराज अग्नि जठरामा जीवराजे तो गर्भ अति तेजपुंज यज्ञ कुंडी सांडिला. पूर्ण होताची यज्ञाहुती शेष प्रसाद मिळून निवती. मग यज्ञ कुंडी उपरा होती रक्षा काळी बहद्रावा. विप्रा हाते स्त्रील बालते जाते रक्षा स्पर्शिता लागे हाती दृष्टी पाहता बालशते. मंजुल वत रोदन करी तव तो पुरोहित ज्ञानी द्विज. रायाशी म्हणे महाराजा यज्ञकुंडी तेजपुंज बाल प्रसाद मिळवले. प्रतद्य कुचलुने हाती बाल दावे राया प्रति राव पाहुणी तेज स्थिती परमचित्ती तोषला. जैसा जलार्णव मंथन करता त्या चतुर्दश रत्ने निघता. मग आनंद नवाय सुरवर चित्ता तैसे झालं बृहत रव्या. की संजीवनीचा धरुणी अर्थ कच गेला शुक्र ग्रहाते साधुनी आता संजीवनते सचिनात आनंद. राम उपजता कौशल्य कुशी आनंद झाला दशरथाशी ते पाता बालमुखाशी बृहद्रावा आनंदला. मग पुरोहित विप्रापासून निज करी कवली अग्निनंदन परमस्नेह हृदय धरून चुंबन घेत बालाचे. परमोदेला आनंद फुटे की चंद्रोदयाची ऐके भेटी. मग समुद्र पात्रात तोय दाटी प्रेमलहरी उच्चंबले. वारंवार घेत चुंबन की त्याचे भाषे प्रत्यक्ष मदन. परितो मदनाची व्यक्त पूर्ण शिवकायाचा प्रकटता. की सत्वगुणी विद्युलता पाला मांडीला शरीरावरता. की पुनर्विद्यू प्रसन्न होता तेज आपुले अर्पिले. की संघात अपार किरणी महिमरवला हा उत्तम तरुणी. असो ऐशी अपार चिन्नी वर्णिता ग्रंथ वाढेल. असो ब्रद्रवा सोडी अंतपुरात जात तातडी. धर्मपत्नी संसार सांगडी निज दृष्टी विलकी. नाम तिचे सुलोचना परिती प्रत्यक्ष सुलोचना. सुभानांना ती देवांगना महिलागी उतरली. प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अपर्णीची मूर्ती. उदय आली मा भगवती कुरुकुलाती तारावया. जिचे पाहता चरण गंगोत्वक दिशे मलिन शंतून सारखे टाकून रत्न शिव मौली विराजले. तस्मात गंगा समान होती देता अपूर्व लागे गोष्टी. असं तिने बालक देखता दृष्टी उशिराया ते आवडीने. म्हणे महाराजा विजय ध्वजा करी कवलेले कवन आत्मजा माते भाषे मित्र वजा दसरा तरणी आया. हेरू म्हणे व शिवानने यज्ञ कुंडी दिमर्दनी प्रसाद रूपे दिले त्याने राजस्तंभी मिळवाया. तव उदरी जो मिनकेत मनाने वरी आपला सुद तयावरील सकल हेत. या बाळा ते मिरवावा तरी वंशाशी मिनकेत दिव्य स्वरूपा आहे सूत. तयाचा पाठीरागा निश्चित ईश्वरे हा प्रेरला. आगे हा अयोनी संभवजान अवतार दक्ष चिद्रंत. ज्वालामाली होनी प्रसन्न प्रसाद दिला आपणाशी. ऐशे वदता राजभूप सुलोचना कौली बाधकंदर्प. तयाची पाहुणी दिव्य रूप मोहदीप उजळाला. बाळ हृदय कोळणी धरिता पयोधरी लोटली पय शरिता. बालमुखी स्तन घालिता पैपान शुकारी. मग उत्तम करी बाळा रीती स्नान मार्जनादी सारिती. या परी द्वादश दिनाप्रती परम सोहळा मांडलेला. मेलोनी सुवासिनी पाळणा घातला युग प्राज्ञी. जालिंदर हे नाम जनी सकला आवडी ठेविले. यज्ञ कुंडीचा ज्वालामाली प्रसन्न झाला त्याने झाले. ज्वाला तो दिला म्हणून सकली नाम जालिंदर स्थापिले. ऐशी करून या गजरा ग्रामात वाटीला गोड सरकरा. अपार धन याच करणारा लौकिक अर्थ. वाटिले ऐशिया गजरे पूर्ण राटी झाली बहुत दिवसारोटी. मास वस्त्र पंचवटी षट सप्तम लोटले. या परी तो बहद्रवा राणा अपार पाळील्या ललना. पुढे योजने मौजी वंदना यज्ञोपविता आराधी. या पुरे कोणी एके दिवशी राव विचार करी मानसी गृहस्थाश्रमी जालिंदराची लग्नविधी उरकावया. म्हणून आपला पुरोहित मंत्री सवे देवनी त्याचे उत्तम कुमारी शोधार्थ महिवर प्रेरेला. गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत. मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडते ते. एरीकडे जालिंदर राजांगणा परमसुंदर घेऊन या अंकावर. चुंबन घेत लालसे परमस्नेहाने ऊर्ध्वदृष्टी. पाहुणी बोले योगजटी. दुर्मिन मंत्री मम दृष्टी दिसत नाही का माते. येरी म्हणे पाडसा ऐके तुझ स्त्री कराव्या जनके. पुरोहित आणि मंत्री देखील पाठवले आहेत बा. येरू म्हणे श्री काय. माता म्हणे बायकोशी म्हणावे. येरू म्हणे मज दावावे. बायका कशा जनने. येरी म्हणे मज समान. बायको येईल तुझ कारण. जैशी मी बा त्याच समान. तुझ बायको येईल की. ऐशी सुलोचना त्याते वदतात शब्द रोक्षणे आपल्या चित्ता. बाळात येऊन खेळता खेळता बाळा लागी पुसतसे.
म्हणे गडे हो ऐका ऐकू, मम ताता मात करीती बायकू. तीस कासायासाठी अर्थ कौतुकू, करिता बायकू ते सांगा. तव ते बोलती विचक्षण, बहुशटपणे बोलती हसून, जालिंदर बुद्धिहीन, बायको ही कळेना. मग ती म्हणती मूर्ख आहे. बायको म्हणतात संसार अनेक, विषय सुखाचे पूर्ण वाटक, जगा माझी मिळतसे. हस्त संकेते दावणी शिष्ण म्हणती, याचे समाधान इतुके त्याचे ऐकून वचन. मने विचार करीतसे, आगा जग हे परम अधम, आचरण आचरती परम दुर्गम. जे का जगाचे उत्पत्ती स्थान तेचे रमणे रमतात, तरी आपण करू नये असे. याचा मनाला सबर त्रास, ऐशे ऐकून विवेकास मुलांतून निघाला. मनात अति करे विचार, मातेच्या शब्दाची पर, तरी ते करून व्यवहार अधर्साराशी दिसतसे. माता बोलली मध समान, कांता मिळतसे छिद्रत्न, तरी ती कांता मज माते समान, व्यवहारा योग्य वाटते ना. तरी ती पूर्ण अधर्म राशी, कदा न वर्तुकाराशी. मग सांडूने ग्रामधामदाराशी काननांतरी निघाला. परी ग्रामदोरी ग्रामरक्षक, त्यांनी जाता पाहिले बालक. परी राजनंदन म्हणून झाक, हटकावया अंतरले. परी बुद्धीचा त्यांनी वेग केला, हेर मागे पाठवला. कोणी जाऊन तोरे नृपाला, सांगतात ती तातडीने. हे महाराज भुवननाथ, पिपिंगेला आपला सूत. राय आईसा ऐकून वृत्तांत आला धावत तातडीने. परी तो चपल विलक्षण, म्हणे कोणी येईल धावून. म्हणून मार्गा ते सोडून महाकानने निघाला. तव त्यावेळी तोरदाटी विशाल झाली या तृण आपाटी. त्यात संचरता हेर दृष्टी, चुकूर झाले पाहता. परी तो योगेंद्र चपल भोवत जाता जाता एक पर्वत, त्याची दरी धरून सुत उत्तर दिशे चालला. येर इकडे नृपनाथ कानने निघाला शोध करीत. परी शोध लागला दूत स्थानापर्यंत, पुढे शोध लागेना. पाहता परी बहु विपिन, परी जालिंदराचे न पावे दर्शन. जैसा अमोनस्याचा दिन चंद्रमणी लोपतसे. ऐसे झाले सकलांशी निराशपणे ग्रामाशी. येथे झाले अनेशी, शोक करिता सकलांनी. रायास अपार्जन पाहते आपुलाले सदन. परी बृहद्रवाणी सुलोचना परमाट्टास करिता ती. बाळलेला खेळ दूत आठवणी गाता रुदन करीत. राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पाय गेला. माते अग्नी झाला प्रसन्न, आहा माझे कर्मघन, हातीचे गेले छिद्रत्न. काय करू उपाय हो, आहा बालक माझे अर्का समान. तेज रूप वाटे मदन, माता म्हणे खेळ उत्तम. काय वर्णू तयाचा ऐसा करिता अट्ठास. परे अनेक सरदार बुद्धिलेश. रायाच सदा बुद्धी नानास भाष्य. युक्ती प्रयुक्ती करुण्या, म्हणती राया नरोत्तम. जालिंदर अयोनी संभो, तरी हा सेविता महाकानन. त्याशी मरण नशेशी, मही समुद्र वलयांकित. शोध करू आम्ही निश्चित. परी तेव्हा तरी तुमचा सूत तुम्हा भेटेल महाराजा. तरी निसंशय करून धैर्य अर्गळे ठेवा मन. आईशा युक्ती करून याशी शांत करतात. येरीकडे जालिंदर पर्वत दरी अति ग्वार. संचरला पैरी महीवर. काळोखी रात्र दाटली तयामजी झाले विपरीत. विपणी वनवा लागला बहुत. पुढे ते कान नागणी जळीत. तयापाशी पाताला तव त्या दरीत. जालिंदर निद्रे व्यापिला तृण अपार. तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षावया काळाने. तो बाल गोमटे देखील दृष्टी विस्मो करे आपले पुटी. हे बाल मम उदर येती. उदय पावले होते की. उत्तम ठाण पाहुणे येथे सांडिले होते म्या गर्भाते. येथे यावया कारण येते का पडले न कले हो. मग शांत होणी मूर्तिमंत. बाल तोरे केला जागृत. अंकी घेऊन पोषित येते. कारण काय येथे यावया. येरू पाहुणे तया सादर. म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर. येरू म्हणे मी वैश्वानर. जननी जनक तुझा मी. येरू म्हणे जननी जनक कैसे होतील हरे. मग तो मुळी हुनी कथा पावक तया लगी सांगत असो. आता वैश्वानर पुढे पुढे ती लिहिता. ती कथा पुढे धोंडे कुमार मालू नहरीचा सांगे की. स्वस्ती श्री भक्ती कथासार. संत गोरक्षेकाव एक मैगार. सदा पुरुषित भाविक चतुर. एकादश दशा गुढा. श्री कृष्णार्पण वस्तू. शुभम भवतु. श्रेष्ठू. श्री नवनाथ भक्ती सार एकादश अशा अध्याय समाप्त. जय श्री गुरुदेव. जय श्री नवनाथ महाराज. जय श्री जालिंद्रनाथाय नमस्ते. जय मच्छिंद्र गोरक्षनाथ मिनीनाथाय. जय श्री जालिंद्रनाथाय नमस्तुते. जय श्री गुरुदेव दत्त.